नमस्कार. कालच्या तासाला आपण लोकप्रशासन या ITS असणाऱ्या विषयामधील लोकप्रशासन, त्याचा अर्थ, व्याख्या व स्वरूप यासंबंधीची माहिती घेतलेली आहे. लोकप्रशासन या पेपरमधील पहिल्याच टॉपिकमधील पुढील भाग म्हणजे लोकप्रशासनाची व्याप्ती व महत्त्व आणि लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन याची आपण माहिती घेणार आहोत. लोकप्रशासनाचा विचार करत असताना व्याप्ती यामध्ये लोकप्रशासन या विषयामध्ये कोणत्या विषयांचा अभ्यास केला जातो या दृष्टिकोनातून व्याप्तीचा विचार करायचा आहे. लोकप्रशासन असेल किंवा इतर कोणताही विषय असेल, यामध्ये व्याप्ती हा ज्या वेळेला मुद्दा आपण पाहतो त्यावेळेला त्या विषयामध्ये कोणत्या विषयांचा अभ्यास केला जातो या दृष्टिकोनातून त्या विषयाची मांडणी करायची असते. लोकप्रशासनाच्या बाबतीतही त्याच पद्धतीनुसार लोकप्रशासनामध्ये कोणत्या विषयांचा अभ्यास केला जातो या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आधुनिक कालखंडामध्ये लोकप्रशासनाची व्याप्ती वाढलेली दिसून येते, कारण आधुनिक समाज गुंतागुंतीचा व व्यापक स्वरूपाचा बनलेला आहे. तसेच राज्याचे कार्यक्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, कारण राज्यांनी कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार केला असल्यामुळे राज्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या स्वरूपाची कार्ये करावी लागतात. त्यामुळे शासन व्यवस्थेच्या कार्यांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. शासन संस्थेच्या तिन्ही विभागांची कार्ये लोकप्रशासनात समाविष्ट केली जातात. कायदे निर्मिती असेल, कायद्यांची अंमलबजावणी असेल आणि न्यायदान असेल, या तिन्ही कार्यक्षेत्रांचा समावेश लोकप्रशासनात करावा लागतो. लोकप्रशासनाचे क्षेत्र व्यापक बनत असले तरी लोकप्रशासनाचा हा दृष्टिकोन अभ्यासाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार नाही, कारण कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या सगळ्या विभागांचा अभ्यास लोकप्रशासनात करायचा म्हटलं तर थोडंफार अडचणीत होतं, तो व्यापक दृष्टिकोन होतो आणि त्यामुळे लोकप्रशासनाचा अभ्यास करत असताना काही समस्या निर्माण होतात. त्यामुळे लोकप्रशासनाच्या अभ्यासाला मर्यादा असणं आवश्यक आहे. व्यापक दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचा अभ्यास करणे कठीण असल्यामुळे काही विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याप्ती संकुचित केलेली आहे. त्यामुळे कायदे मंडळ, न्यायमंडळ या शाखांना वगळून कार्यकारी विभागाच्या अभ्यासाला महत्त्व दिलेलं आहे. शासन संस्थेचा कार्यकारी विभाग आणि प्रशासकीय व्यवस्थापन यांचा अभ्यास लोकप्रशासनात केला जातो. या दृष्टिकोनातून काही विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याप्ती पुढील प्रमाणे स्पष्ट केली आहे. अर्थात ज्याप्रमाणे लोकप्रशासनाच्या स्वरूपामध्ये सर्वव्यापी दृष्टिकोन आणि व्यापक दृष्टिकोन, व्यवस्थापन दृष्टिकोन या दोन दृष्टिकोनांचा आपण अभ्यास केला आणि विचारवंतांच्या मध्ये लोकप्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या विचारवंतांचा वेगवेगळा दिसून येतो. सर्वव्यापी दृष्टिकोन आणि व्यवस्थापन दृष्टिकोन या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर विचारवंतांनी व्याप्तीमध्ये सुद्धा याच गोष्टीचा आधार घेऊन व्याप्ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदा हेनरी फॉयल या व्यवस्थात्मक दृष्टिकोनाच्या विचारवंताची मते लोकप्रशासनामध्ये पुढील 5 तत्वांचा अभ्यास केला जातो असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये त्याने नियोजन असेल, संघटना, आज्ञा,
समन्वय, नियंत्रण या प्रशासनातील 5 उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वरील 5 तत्वांचा अभ्यास करावा लागेल असं म्हटलेलं आहे. तर विलोबी या विचारवंतांच्या मते त्यांनी 5 समस्यांचा अभ्यास लोकप्रशासनात केला जातो असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये सामान्य प्रशासनासंबंधीच्या समस्या, त्याच्यामध्ये धोरण निश्चिती, कार्याचे विभाजन, मार्गदर्शन, देखरेख, नियंत्रण इत्यादी गोष्टींचा समावेश सामान्य प्रशासनात त्यांनी केलेला आहे. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे संघटनेसंबंधीच्या समस्या. विलोबी या विचारवंतांनी प्रशासकीय दृष्टिकोनातून संघटनेच्या समस्या कोणत्या आहेत या दृष्टिकोनाचा विचार करत असताना प्रशासकीय रचना, प्रशासकीय विभाग, उपविभाग इत्यादींचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. तिसरा समस्या जी आहे ती म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनासंबंधीची समस्या. नोकर भरती, प्रशिक्षण, बढती, निवृत्ती, संधी नोकर आणि मंत्री यांचे परस्पर संबंध यांचा अभ्यास यामध्ये त्याने केलेला आहे. चौथी जी समस्या मांडली आहे ती म्हणजे साधन सामग्री संबंधीची समस्या. प्रशासनासाठी लागणारी साधन सामग्री प्राप्त करणं आणि त्यावरती नियंत्रण ठेवणं यांचा समावेश साधन सामग्रीच्या समस्यामध्ये केलेला आहे. आणि 5वी जी समस्या आहे ती म्हणजे आर्थिक समस्या. प्रशासनाच्या कार्यासाठी पैसा उभा करणे, अंदाजपत्रकाची निर्मिती करणे, त्यांची कार्यवाही करणे, हिशोब ठेवणे आणि अहवाल तयार करणे इत्यादी कार्यांचा समावेश या विभागात केलेला आहे. अशा 5 वेगवेगळ्या समस्यांच्या आधारे विलोबी आणि लोकप्रशासनात कोणकोणत्या विषयांचा अभ्यास केला जातो हा भाग या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. तसंच फिपनर या विचारवंतांनी लोकप्रशासनाच्या 2 दृष्टिकोनातून लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट केलेली आहे. त्यामध्ये लोकप्रशासनाची तत्वे आणि लोकप्रशासनाची कार्यक्षेत्र. लोकप्रशासनाच्या तत्वांच्या मध्ये संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, प्रशासकीय पद्धती, प्रशासकीय तंत्र किंवा कौशल्य, साधन सामग्री व पुरवठा, अर्थव्यवस्था, प्रशासकीय जबाबदारी इत्यादी तत्वांचा अभ्यास लोकप्रशासनात केला जातो असं म्हटलेलं आहे. तर त्यांनी दुसरा मुद्दा सांगितला आहे तो म्हणजे लोकप्रशासनाचे कार्यक्षेत्र. लोकप्रशासनाचं कार्यक्षेत्र कोणतं आहे त्याचा सुद्धा अभ्यास लोकप्रशासनात केला जातो. त्या दृष्टिकोनातून लोकप्रशासनाच्या कार्यक्षेत्रामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, प्रादेशिक व स्थानिक संस्था तसेच सार्वजनिक मंडळे यांच्या प्रशासन कार्याचा अभ्यास लोकप्रशासनात केला जातो अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्याचप्रमाणे लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये ल्युथर गुंडिक या विचारवंतांनी पोस्टकॉर्बो दृष्टिकोन सांगून लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट केली आहे. प्रशासनातील तत्वे आणि कार्ये यांचा विचारात घेऊन लोकप्रशासनाची कार्यांची व्याप्ती ल्युथर गुंडिक यांनी पोस्टकॉर्बो या दृष्टिकोनातून सांगितले. पोस्टकॉर्बो या शब्दातील अक्षरांच्या स्पष्टीकरणातून पुढील प्रमाणे त्याने लोकप्रशासनाची व्याप्ती सांगितली दिसून येते. त्यामध्ये पोस्टकॉर्बो या शब्दातील पहिला शब्द येतो पी म्हणजे प्लॅनिंग, नियोजन किंवा योजना. कार्याची रूपरेषा ठरवणे तसेच ते कार्य यशस्वी करण्यासाठी योग्य अशी कार्यपद्धती स्वीकारणे या गोष्टीचा सहभाग प्लॅनिंगमध्ये घेतलेला आहे. ऑर्गनायझेशन म्हणजे ऑर्गनायझेशन, संघटना. प्रशासन कार्यासाठी विशिष्ट अशी संघटना किंवा रचना निर्माण करावी लागते. विभाग, उपविभाग पाडून अधिकार पदांची रचना निर्माण करावी लागते. एस म्हणजे स्टाफिंग, कर्मचारी वर्गाची व्यवस्था. प्रशासन कार्यासाठी लागणाऱ्या कुशल पात्र नोकर वर्गांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे या घटकांचा यामध्ये सहभाग केलेला आहे. डी म्हणजे डायरेक्शन किंवा डायरेक्टिंग, निर्णय घेणे, आज्ञा देणे, सूचना व मार्गदर्शन करणे. प्रशासनात कर्मचारी वर्गाला आदेश, सूचना
मार्गदर्शन करावे लागते. सीओ म्हणजे कोऑर्डिनेशन, समन्वय. संघटनेतील विविध विभागात परस्पर संबंध प्रस्थापित करून त्यांच्यातील संघर्ष कमी करणे. आर म्हणजे रिपोर्टिंग, माहिती किंवा अहवाल पाठविणे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासनात संबंधी माहिती दिली जाते. तसेच तपासणी, संशोधन, नोंदणी याद्वारे माहिती जमवून अहवाल तयार करण्याचे कार्य करावे लागते. आणि बी म्हणजे बजेट किंवा अंदाजपत्रक तयार करणे. अंदाजपत्रकाची निर्मिती, त्यास मंजुरी, कार्यवाही, आर्थिक नियंत्रण, हिशोब व्यवस्था इत्यादी गोष्टींचा समावेश आर्थिक प्रशासनात केला आहे. ल्युथर विलिक या विचारवंताने प्रशासनातील सर्व कार्य व क्रिया पोस्टकॉर्बो या शब्दाद्वारे स्पष्ट होतात. पोस्टकॉर्बो मधील तत्वे, प्रक्रिया या सर्व प्रकारच्या संघटनात आढळून येतात. राष्ट्रीय असेल, प्रांतिक असेल, स्थानिक असेल, अशा सर्व प्रशासनात पोस्टकॉर्बो दृष्टिकोन दिसून येतो. अर्थात ल्युथर विलिक यांच्या पोस्टकॉर्बो या दृष्टिकोनावरती सुद्धा काही टीका होताना दिसून येतात. पोस्टकॉर्बो हा दृष्टिकोन मांडत असताना हा दृष्टिकोन अपूर्ण आहे, कारण यामध्ये प्रशासकीय साधनांचा विचार केला असून प्रशासकीय ज्ञानाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पोस्टकॉर्बो दृष्टिकोन आणि प्रशासकीय ज्ञान या दोन गोष्टींची एकत्रित अभ्यासावरून लोक प्रशासनाची व्याप्ती समजून येते, असं लुईस मेरियम यांनी म्हटलेलं आहे. पोस्टकॉर्बो दृष्टिकोनाच्या आधारे कोणकोणत्या घटकांचा लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये सहभाग होईल हे ल्युथर विलिक यांनी सांगितले. तसंच वॉलकर या विचारवंतांनी सुद्धा लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये दोन दृष्टिकोनाच्या आधारे कोणकोणत्या घटकांचा सहभाग होतो हे सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्याने प्रशासकीय सिद्धांत यामध्ये पुढील विषयांचा समावेश होतो. राष्ट्रीय, प्रांतिक, स्थानिक अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्रशासनासंबंधीच्या संघटना, रचना, कार्यपद्धती यांचा अभ्यास यामध्ये होतो. कायदेमंडळ असेल, मंत्रिमंडळ असेल यांच्यावरील प्रशासकीय नियंत्रण, अंतर्गत प्रशासकीय यंत्रणेतील नियंत्रण, प्रशासनावरील न्यायसंस्थेचे नियंत्रण, प्रशासकीय न्यायालय यांचाही अभ्यास त्यामध्ये होतो असं वॉलकर यांनी सांगितलं आहे. तसंच त्यामध्ये तिसरा भाग येतो तो म्हणजे नियोजन, कार्यक्रम, अंमलबजावणी, कर्मचारी वर्गाची भरती, प्रशिक्षण इत्यादी घटकांचा अभ्याससुद्धा लोकप्रशासनात केला जातो असं म्हटलं. आणि त्यामध्ये चौथा मुद्दा येतो तो म्हणजे संशोधन असेल, माहितीचे संकलन असेल, जनसंपर्क असेल यांचा अभ्यास होतो. या दृष्टिकोनातून दोन दृष्टिकोनातून जो अभ्यास केलेला आहे प्रशासकीय सिद्धांत, तसा दुसरा सिद्धांत आहे त्याचा वॉलकर यांचा, तो व्यवहारवादी प्रशासन. लोकप्रशासनात केवळ सिद्धांत, तत्वे यांचा स्वीकार करून चालत नाही, तर प्रत्यक्षात कशा प्रकारे त्यांचा स्वीकार केला जातो हे पाहावे लागतं. प्रशासकीय तत्वे आणि व्यवहार यात सांगड घालावी लागते. वॉलकर यांनी प्रशासनातील विविध कार्यांचा विचार करून त्यांनी प्रशासनाचे स्वरूप, प्रशासकीय कार्ये याद्वारे पुढील प्रमाणे सांगितले आहे. राजकीय कार्य असतील, कायदेविषयक कार्य असतील, आर्थिक स्वरूपाची कार्य असतील, संरक्षण विषयक कार्य असतील, शैक्षणिक विषयक कार्य असतील, सामाजिक, आर्थिक यासंबंधीची प्रशासकीय कार्य असतील, परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनातून जी कार्य असतील, साम्राज्यवादाच्या दृष्टिकोनातून असतील, स्थानिक प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जे कार्य असतील, या सर्व कार्यांचा समावेश वॉलकर यांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये केलेला आहे. सर्वसाधारणपणे सर्व विचारवंतांच्या विचारसरणीतून लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये सामान्यतः पुढील घटकांचा समावेश करता येईल असं आपल्याला म्हणता येतं. तो म्हणजे लोकप्रशासन, स्वरूप, व्याप्ती, विकास आणि महत्त्व. दुसरा मुद्दा म्हणजे प्रशासकीय सिद्धांत आणि तत्वे. तिसरं संघटनांचे स्वरूप, आधारभूत तत्वे, घटक आणि समस्या. प्रशासनावरील नियंत्रण, कायदेविषयक, कार्यकारी विषयक, न्यायविषयक आणि सामाजिक नियंत्रण. सेवक प्रशासन, नागरी सेवा, भरती, प्रशिक्षण, बढती, निवृत्ती, तटस्थता. आर्थिक प्रशासन,
अर्थसंकल्प प्रक्रिया, आर्थिक नियंत्रण, व्यवस्थापन, नेतृत्व, धोरण निश्चिती, निर्णय निर्धारण प्रक्रिया, नियोजन, संयोजन, पर्यवेक्षण, जनसंपर्क. तसंच कल्याणकारी राज्य व स्थानिक प्रशासन, प्रदत्त कायदे, प्रशासकीय कायदे, प्रशासकीय न्याय, आंतरराष्ट्रीय प्रशासन, शास्त्रीय व्यवस्थापन आणि प्रशासकीय सुधारणा, प्रशासकीय जबाबदारी, प्रशासकीय समस्या, या सर्व घटकांचा लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये सहभाग किंवा समावेश करता येतो. या सगळ्या घटकांच्याद्वारे लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करता येते असं आपणास म्हणता येतं. या ठिकाणी आपण लोकप्रशासनाची व्याप्ती हा भाग आपण या ठिकाणी संपवतोय. यानंतर त्यामधील दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे लोकप्रशासनाचं महत्त्व. आधुनिक कालखंडामध्ये लोकप्रशासनाचं जे महत्त्व आहे ते सातत्याने वाढताना दिसून येतं. कारण जुन्या कालखंडामध्ये जे राज्यांचं स्वरूप हे कायदेशीर स्वरूपाचं होतं. कायद्याचं राज्य अशी संकल्पना जी होती, तशाच प्रकारचं जर आपण पाहिलं तर कायद्यानुसार जे काही राज्यसंस्थेचं कार्य आहे तेच करण्याची भूमिका जुन्या कालखंडामध्ये होती. अर्थात आधुनिक कालखंडामध्ये राज्याची कार्य सातत्याने वाढत आहेत. राज्याला आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्व प्रकारची कार्य करावी लागतात. या सर्व कार्यांचा विचार करत असताना या ज्या वेगवेगळ्या संस्था निर्माण होतात त्यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण करून राज्याचे प्रशासकीय संरक्षण, संवर्धन, नियमन करण्याचे कार्य करावे लागते. राज्यसंस्था ही एक आधुनिक समाजातील महत्त्वाची संस्था असून ती समाज जीवनाचे नियमन करीत असते. समाजाचा विकास करणं, समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्यसंस्थेला विविध प्रकारची कार्य करावी लागतात. ही कार्य पार पाडण्यासाठी राज्यसंस्थेला शासन यंत्रणा निर्माण करावी लागते. त्यामुळे राज्यसंस्था आधुनिक कालखंडामध्ये शासकीय यंत्रणा निर्माण करत असते. अर्थात शासन व्यवस्था लोकशाही असो किंवा साम्यवादी स्वरूपाची असो, तिथं प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्याचे कार्य झाले दिसून येतं. वेगवेगळ्या अमेरिका, रशिया, इंग्लंड, भारत, फ्रान्स, जर्मनी, जपान अशा सर्व देशात प्रशासकीय व्यवस्था आढळते. अर्थात ते देश प्रगत असतील किंवा अप्रगत असतील अशा सगळ्या देशांच्यामध्ये प्रशासकीय व्यवस्था, या प्रशासकीय व्यवस्थेस महत्त्वपूर्ण स्थान आज दिसून येते. 20व्या शतकात लोकप्रशासनाचे अभ्यासाचा विकास जलद गतीने होऊ लागलेला आहे. आशिया आफ्रिका खंडामधील नवोदित विकसनशील राष्ट्रांमध्ये प्रशासनाचं महत्त्व वाढत आहे. राष्ट्रे पाश्चात्य राष्ट्रांच्या प्रशासकीय पद्धतीचे अनुकरण करू लागलेले आहेत. परंतु प्रशासनावर भौगोलिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध घटकांचा प्रभाव पडतो. त्यामुळे प्रशासनाची उद्दिष्टे अयशस्वी होऊ लागलेले आहेत. त्यामुळे आशिया आफ्रिका खंडातील देशांच्या प्रशासनासंबंधी नव्याने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. साहजिकच तुलनात्मक प्रशासन असेल, विकास प्रशासन असेल असे नवे नवे विषय लोकप्रशासनात समाविष्ट होऊ लागले आहेत. प्रत्येक राज्याची भौगोलिक स्थिती, आर्थिक स्थिती, सांस्कृतिक वारसा, इतिहास, परंपरा या घटकांचा विचार करून प्रशासकीय यंत्रणा व त्याची कार्यपद्धती स्वीकारावी लागते. आधुनिक काळात लोकप्रशासनाचे स्वरूप व्यापक बनलेले आहे. आधुनिक प्रशासन यंत्रणा अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे विविध स्वरूपाच्या प्रशासकीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रशासनाची जबाबदारी, कार्यक्षमता, प्रशासकीय वर्तन यांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अलीकडच्या काळात लोकप्रशासन शास्त्राचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास होऊ लागला आहे. प्रशासकाची भूमिका, प्रशासकाचे कौशल्य, कार्यक्षमता, प्रशासक आणि कर्मचारी यांचे संबंध यांचा अभ्यास मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून होतोय. कारण प्रशासनाचे यश हे प्रशासकीय कौशल्यावर व कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. साहजिकच आधुनिक काळात लोकप्रशासनाचा अभ्यास हा चिकित्सात्मक पद्धतीने व तुलनात्मक पद्धतीने होताना दिसून येतो. आधुनिक राज्ये ही कल्याणकारी राज्य म्हणून ओळखले जातात.
लोकशाही व्यवस्थात राज्याचा प्रधान हेतू लोककल्याण हाच असतो. एवढेच नव्हे तर साम्यवादी राज्यात सुद्धा लोककल्याणाची कार्ये शासन व्यवस्थेकडून पार पाडली दिसून येतात. तेथील प्रशासकीय व्यवस्था स्थिर व कार्यक्षम स्वरूपाची आहे. आधुनिक काळात शासन संस्थेचे स्वरूप वारंवार बदलत असते, परंतु प्रशासकीय यंत्रणा मात्र कायमस्वरूपी असलेली दिसून येते. क्रांती, उत्क्रांती अशा कोणत्याही मार्गाने शासन संस्थेत बदल झाला तरी प्रशासकीय यंत्रणेत स्थैर्य, सातत्य, गतिशीलता आढळते. भारत, रशिया, फ्रान्स या देशांचं उदाहरण घेतले असता लोकप्रशासनाची आवश्यकता व महत्त्व समजून येते. सामान्यतः शासन पद्धती कोणती असली तरी राज्याची कार्ये ही सारखीच असतात. राज्यसंस्थेला लोककल्याणाची कार्ये करावी लागतात. ही कार्ये सार्वत्रिक स्वरूपाची असतात. देशातील कोणताही देश असो, कोणतीही शासन पद्धती विचारात घेतली तरी संस्थेचा अंतिम हेतू लोककल्याणाचा असतो. अगदी राजेशाही, हुकुमशाही शासन पद्धती असली तरी सुद्धा प्रशासकीय यंत्रणेला प्रशासकीय कार्य व्यवस्थित करावे लागतात. भारतात ब्रिटिश पूर्व भारतात राजेशाही, सरंजामशाही होती. ब्रिटिश काळात साम्राज्यशाही होती, तर स्वातंत्र्य काळात संसदीय शासन पद्धती आहे. अशी सत्तांतरे घडून आली तरीही प्रशासकीय यंत्रणा कमी अधिक प्रकारे तीच राहिली. सध्या राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, वेगवेगळी खाती असा राज्यकारभार चालतो. राज्याची उद्दिष्टे आणि कार्ये तसेच प्रशासकीय यंत्रणा तशीच आहे, केवळ शासकीय पद्धतीत बदल झालेला आहे. रशियन क्रांतीहून रशियामध्ये सुद्धा झारशाही संपुष्टात आली. 70 वर्षे साम्यवादी समाजरचनेची शासन पद्धती अस्तित्वात आली. 1991 नंतर रशियाचं विघटन होऊन अनेक राष्ट्रीय उदयास आली. सत्तांतर घडून आली, तरी पण प्रशासकीय यंत्रणा, प्रशासकीय नोकरवर्ग, त्यांची कार्यपद्धती थोड्याफार प्रकारे तशाच असलेली दिसून येते. आधुनिक काळात प्रशासनाचे महत्त्व वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आधुनिक काळातील सामाजिक बदल आणि सुधारणा. यामुळे अद्ययावत प्रशासनाची आवश्यकता निर्माण झालेली आहे. औद्योगिक विकास, नागरीकरण, सांस्कृतिकरण, देवाणघेवाण, कल्याणकारी योजना इत्यादी कारणांच्यामुळे योग्य प्रशासन, कार्यक्षम प्रशासन व्यवस्थेची गरज भासू लागलेली आहे. नवनवीन ध्येयधोरणे, योजना यांची निर्मिती आणि कार्यवाही करण्यासाठी लोक प्रशासनाची गरज भासू लागली आहे. आज तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या समस्या या प्रगत राष्ट्रांच्या पेक्षा वेगळ्या आहेत. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान अशा प्रगत देशातील प्रशासकीय यंत्रणा अद्ययावत व परिपूर्ण आहेत, परंतु तिसऱ्या जगातील राष्ट्रांना आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रशासकीय यंत्रणेत आमूलाग्र बदल करणे आवश्यक झालेले आहे. केवळ प्रशासकीय यंत्रणा बदलून चालणार नाही, तर राज्यकर्ते, प्रशासकीय नोकरवर्ग यांच्यातही सुधारणा घडवून आणली पाहिजे. राज्यकर्त्याने आपल्या साधनसामुग्रीचा योग्य प्रकारे वापर करून राष्ट्रांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सनदी सेवकांनी विकास योजनांची, ध्येयधोरणांची कार्यवाही अत्यंत जबाबदारीने, जाणीवतेने केली पाहिजे. यासाठी तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या जनतेचे सहकार्य अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यकर्ते, जनता सुजाण, सुशिक्षित, सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. जनतेच्या सहभागावर, सहकार्यावरच, पाठिंब्यावरच प्रशासनाचं यश अवलंबून आहे. प्रशासकीय यंत्रणेला, प्रशासकीय कार्याला सहकार्य करणारी जनता आवश्यक आहे. तसेच आशिया, आफ्रिकन खंडातील अनेक देशांच्या प्रशासनात भ्रष्टाचार, लाचलुचपत, दप्तर दिरंगाई, अकार्यक्षमता, बेजबाबदारपणा असे दोष निर्माण होताना दिसून येतात. तेव्हा प्रशासनातील या दोषांचे निर्मूलन करणं आवश्यक झाले आहे. थोडक्यात तिसऱ्या जगातील अप्रगत राष्ट्रांच्या प्रशासकीय सुधारणा घडवून आणणे गरजेचं असलेलं दिसून येतं. प्रशासकीय यंत्रणा अद्ययावत, कार्यक्षम, सुस्थितीत झाल्याशिवाय तिसऱ्या जगातील राष्ट्रांचा विकास होणार नाही. सर्वसाधारणपणे प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये
शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आवश्यक आहे. ती कार्यक्षम अद्ययावत असणं आवश्यक आहे. त्यामध्ये प्रशासकीय पद्धतीबाबत संशोधन विश्लेषण करून नवनवीन पद्धती तत्त्वे निष्कर्ष काढताना दिसून येतात. थोडक्यात आधुनिक समाजव्यवस्थेत लोक प्रशासनाचं महत्त्व वाढताना दिसून येतं असं आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे आपल्याला लोक प्रशासनाचं महत्त्व हा घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. यामध्ये लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन हा एक मुद्दा यामध्ये येताना दिसून येतो. लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन या बाबतीत वेगवेगळ्या विचारवंतांची मते वेगवेगळ्या प्रकारची दिसून येतात. पॉल ऑप्लोबी, हर्बर्ट सायमन, सर जोशिया स्टॅम्प या विचारवंतांनी आपापल्या पद्धतीने लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यामध्ये काही प्रमाणात फरक दिसून येतो. हेनरी फॉयल, M.P. पॉयलेट, ऑर्विक इत्यादी विचारवंतांनी लोक प्रशासनाच्या अभ्यासाच्या दृष्टीने लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यामध्ये फारसा फरक मांडले. त्यामध्ये बऱ्याच अंशी साम्य आढळतं अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तर विड्रो विल्सन, सायमन, ऑप्लबी यासारख्या विचारवंतांनी खाजगी प्रशासन आणि लोक प्रशासन यामध्ये फरक केले दिसून येतो. लोक प्रशासन हे सार्वजनिक स्वरूपाचे असते. त्याचा संबंध शासनाच्या कार्याशी कल्याणाच्या कार्याशी असतो. शासनाच्या 3 विभागाकडून कार्यकारी विभागाकडून जी कार्य केली जातात त्यांना लोक प्रशासनाचे कार्य संबोधलं जातं. उलट खाजगी प्रशासन हे व्यक्तिगत स्वरूपाचं असतं. त्याचा संबंध पूर्णपणे खाजगी स्वरूपाचा असतो. व्यक्ती असेल, उद्योग संस्था असतील, कंपन्या असतील यांच्याशी त्यांचा संबंध येतो. खाजगी प्रशासनाचा संबंध राज्यातील लोकांशी येत नाही. खाजगी प्रशासन सरकार नियंत्रण नसतं हे अगदी अंशतः नियंत्रण असले दिसून येतं. यामध्ये काही साम्य या ठिकाणी दिसून येतं की दोन्ही प्रशासनामध्ये खाजगी आणि लोक प्रशासनामध्ये संघटनेची आवश्यकता असते. संघटनेचे विभाग या ठिकाणी निर्माण केले असतात आणि त्याद्वारे संघटना असेल, संचलन असेल, नियंत्रण असेल, मार्गदर्शन असेल हे चालले दिसून येतं. दोन्ही प्रशासनामध्ये प्रशासकीय ज्ञानाच्या आधारे प्रशासकीय कौशल्याद्वारे कार्य होताना दिसून येतं. म्हणजे दोन्ही प्रशासनामध्ये प्रशासकीय कौशल्याला महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामध्ये अशा प्रकारचं साम्य दिसून येतं. दोन्ही प्रशासनामध्ये व्यवस्थापन असेल, कृती असेल, कार्यपद्धती असेल, जबाबदारीचं तत्व असेल, सेवक प्रशासन यांचे संबंध असतील, त्यांच्यामध्ये लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामध्ये देवाणघेवाण होताना दिसून येते. हे त्यामध्ये साम्य दिसून येतं. दोन्ही प्रशासन त्या ठिकाणी जनसंपर्काच्या दृष्टिकोनातून कार्य करत असतं. वास्तविक पाहता खाजगी प्रशासन जनसंपर्काला महत्त्व देताना दिसून येतं की अलीकडे लोक प्रशासन सुद्धा जनसंपर्काला महत्त्व देताना दिसून येतं. लोकांशी संबंध ठेवून जनतेचे समाधान करण्याचा प्रयत्न होताना दिसून येतं. जनतेच्या इच्छा आकांक्षा यांना महत्त्व दिलं जातं हे असं आपल्याला यामध्ये दिसून येतं. तसंच संशोधन कार्य दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन संशोधन करणं, त्याद्वारे सिद्धांत मांडणं हे कार्य होताना दिसून येतं दोन्ही ठिकाणी. यामध्ये आपल्याला लोक प्रशासनाचे जे काही भेद आहेत त्याचा सुद्धा थोडक्यात विचार करता येईल. लोक प्रशासन लोकहिताच्या दृष्टिकोनातून कार्य करताना दिसून येतं. राष्ट्रीय स्थानिक पातळीपासून ते कार्य होताना दिसून येतं. खाजगी प्रशासन मात्र व्यक्तिगत हिताचा विचार करून त्या ठिकाणी कार्य करताना दिसून येतं. लोक प्रशासनाचं कार्यक्षेत्र व्यापक स्वरूपाचं असतं तर खाजगी प्रशासनाचं कार्य मर्यादित स्वरूपाचं असतं. लोक प्रशासनाचा विचार करत असताना लोक प्रशासनामध्ये राजकीय व सामाजिक लोक प्रशासनाचं स्वरूप असतं तर खाजगी प्रशासनाचं स्वरूप राजकीय नसतं. तर त्या ठिकाणी राजकीय सत्तेचा प्रभाव लोक प्रशासनावर पडतो. खाजगी प्रशासनावरती फारसा राजकीय सत्तेचा प्रभाव पडताना दिसून येत नाही. लोक प्रशासन जनतेला जबाबदार असतं. जनता, वृत्तपत्रे, राजकीय पक्ष यांच्याकडून त्यांच्यावर टीका होते, त्याला तोंड देण्याची जबाबदारी लोक प्रशासनावर असते. तर खाजगी प्रशासनावरती जनतेच्या जबाबदारीचा प्रश्न नसतो. खाजगी क्षेत्रापुरतीच ते मर्यादित असतं, विशेष क्षेत्रापुरतं कार्य करतं. कल्याणाचा उद्देश लोक प्रशासनाचा असतो तर खाजगी प्रशासन हे नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कार्य करताना दिसून येतं. असं आपल्याला वेगवेगळे फरक या ठिकाणी सांगता येतील. थँक्यू.